नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण तलाठी भरतीची तयारी कशी करायची याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या सविस्तर चर्चेला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 78 22 81 59 37 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। तुम्हाला सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कसा असतो हे बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी परीक्षेत हे 4 विषय असतात: मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित। प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असतात। अशी ही 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असते आणि प्रत्येक विषयाला 25 प्रश्न 50 गुण, म्हणजे प्रत्येक विषयाला 50 गुणांनी किती होतात विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 200 गुणांची ही परीक्षा असते। असा असतो हा तलाठी परीक्षेचा एक्झाम पॅटर्न। आता विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ बद्दल माहिती घेऊयात। बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला प्रश्न केले होते की सर, आम्हाला 2025-26 ची तलाठी भरती द्यायची आहे, तर आमचा सेफ स्कोर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023 तलाठी भरतीचे ॲनालिसिस केले असता तुम्ही जर जनरल कॅटेगरीत असाल तर तुम्हाला 89 ते 90 करेक्ट क्वेश्चन आणणे आवश्यक असेल, तेव्हाच तुम्ही सेफ झोनमध्ये असाल। जर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 85 ते 86 प्रश्न करेक्ट आणावेच लागेल तुम्हाला। जर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर तुमचे 83 ते 84 प्रश्न करेक्ट असणे आवश्यक आहे। असे टार्गेट ठेवून तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, 2023ला मी परीक्षा दिली होती, माझे 84 करेक्ट होते आणि माझा स्कोर आला होता विद्यार्थी मित्रांनो 184.60। मी EWS मधून फॉर्म भरला होता तरी माझे सिलेक्शन झाले नाही, मी वेटिंगमध्ये होतो EWS मधून। आता आपण बघूयात एज लिमिट म्हणजेच वयोमर्यादा। वयोमर्यादा किती असते या एक्झामसाठी? तर जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच ओपनसाठी असते 18 ते 38 वय, इथपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता। त्यानंतर OBCसाठी असते 18 ते 41 वर्षापर्यंत आणि SC ST साठी असते 18 ते 43 वर्षापर्यंत। या वयात तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता। यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, सर तलाठ्याला सॅलरी किती असते? तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याला तलाठ्याची सॅलरी आहे 36 ते 37 हजाराच्या मध्ये आणि आता स्पेस केला असतो विद्यार्थी मित्रांनो S8 म्हणजेच 25,500 ते 81,100। आणि अजून एक प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांचा की सर शैक्षणिक पात्रता काय लागते? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी शैक्षणिक पात्रता आहे। तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। आणि दुसरी एक अशी अट आहे की तुमचे MSCIT कंप्लीट झालेले असावे। अशा 2 अटी आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या 2 अटीत बसत असाल तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा बुक लिस्ट। मार्केटमध्ये इतके पुस्तक आहेत विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण कन्फ्यूज असतात की सर कोणतं पुस्तक वापरू? तर मी आज तुम्हाला एक्झॅक्ट पुस्तकाची लिस्ट सांगणार आहे, तीच वापरा। सर्वप्रथम मराठी व्याकरण। मराठी व्याकरण हे बाळासाहेब शिंदेचे पुस्तक वापरा तुम्ही, अतिशय परफेक्ट आहे मराठी व्याकरणासाठी। त्यानंतर मराठी शब्दसंग्रह। तर विद्यार्थी मित्रांनो, उदय कदम सरांचे मराठी शब्दसंग्रहांची क्लास नोट्स आहेत, त्या तुम्ही रेफर करू शकता। त्यानंतर इंग्रजी व्याकरणासाठी तुम्ही MJ शेख सरांचे बुक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचे बुक, हे बेसिकसाठी। आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स करायचे असेल तर तुम्ही नीतू सिंग हिंदीतून बुक आहे, हे तुम्ही रेफर करू शकता, नीतू सिंगचे बुक। त्यानंतर इंग्रजी शब्दसंग्रहासाठी तुम्ही ब्लॅक बुक हे वापरू शकता।
मागील सर्व SSCच्या ज्या एक्झाम झाल्यात त्याचा जो शब्दसंग्रह आहे तो या बुकमध्ये दिलेला आहे. अतिशय महत्त्वाचे बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सामान्य GK साठी तात्यांचा ठोकळा किंवा भुतेकर सरांचे बुक मेगा नोबल नावाचे मेगा नोबल बुक. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही कोणतेही मासिक वापरू शकता, जसे की लक्षवेध किंवा परिक्रमा नाहीतर सिम्प्लिफाईड, असं तुम्ही कोणतेही मासिक घेऊ शकता आणि वाचू शकता. त्यानंतर अंकगणितासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे यांचे बुक वापरू शकता किंवा तुम्हाला ॲडव्हान्स करायचे असेल तर RS अग्रवाल यांचे पुस्तक वापरू शकता. आणि सर्वात शेवटचं बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीसाठी अनिल अंकलकी सरांचे एकदम परफेक्ट पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. TCS पॅटर्ननुसार अल्फाबेटचे बरेच प्रश्न येतात आणि अल्फाबेटचे बरेच प्रश्न अनिल अंकलकी या सरांच्या पुस्तकात आहेत. आणि अजून एक राहिलं 9वा ऑप्शन तलाठी प्रश्न संच. यासाठी तुम्ही B पब्लिकेशनचा ठोकळा वापरू शकता. खूप मोठा ठोकळा आहे, तब्बल 900 पेजेस आहेत आणि जवळपास तो 650-700 रुपयाला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व बुक परचेस करण्यासाठी तब्बल 3,000 ते 4,000 रुपये खर्च येणार आहे. त्याऐवजी तुम्ही आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. तर मित्रांनो, फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे 555 रुपये. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई-नोट तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 78 22 81 59 37 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कन्फ्युजन असते की सर टाइम टेबल कसा बनवू. तर मी तो एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तलाठी भरतीच्या एक्झाम टाइम टेबलचा. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती क्लिक करा आणि बघून घ्या तो व्हिडिओ. तुम्हाला टाइम टेबल एक्झॅक्ट कळेल कसा करायचा आहे. आणि आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती. त्याची लिंकही मी खाली दिलेली आहे. तोही तुम्ही जॉईन करू शकता. तिथे मी विविध गव्हर्नमेंट जॉब अपडेटबद्दल सांगत असतो. सर्व परिपत्रक जाहिराती मी तिथे टाकत असतो. आणि अशा विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूयात अशाच विशेष माहितीसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.